निर्णय मात्र घेतलाय. 5 षटकांची मॅच असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. आमची पंच कमिटी तयार झाली आहे. ज्या सोहळ्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट मात्र पाहतो तो सोहळा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. RRWA ट्रॉफी. इट्स द ग्रीन सिग्नल ऑफ द अंपायर. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहिलं तर लाइट्स कॅमेरा ऍक्शन. पहिलाच बॉल वेगाने टाकला जातोय. गोलंदाजाचं नाव मित्रांनो संजय आहे. संजय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूने सुरुवात मात्र करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर भावेश उल्वेकर असतील. त्यांच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज भावेश आणि त्याचबरोबर श्रीकांत ही सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर नक्कीच बिल्डिंग वाईज स्पर्धा आहेत मित्रांनो. प्रत्येक बिल्डिंगने आपले आपले संघ मात्र इथे बांधले गेलेत आणि खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटचा सोहळा इथे मात्र रंगवताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. तर चला जे खेळाडू मैदानाच्या बाहेर सराव करतात मित्रांनो सराव करा, परंतु तुमचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येण्यापासून थोडस टाळायचं आपण, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर निर्धावने सुरुवात करतोय. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिली धाव मित्रांनो या RRWA स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज भावेशच्या बॅटमधून 8:09 ही पहिली धाव टाकली जाते. 8:08 पहिला चेंडू फेकला जातोय. मैदानाच्या आतमध्ये श्री गणेशा मात्र झालाय. यावेळेचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. पहिली 2 षटकं जवळपास आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचे आपल्या सर्वांना बघायला मिळतील. ज्यापैकी पहिलं षटक गोलंदाज आपण पाहिलं तर संजयच्या माध्यमातून हाताळण्याचं काम केलं. तर यावेळेचा बॉल ऑन साइडला मात्र वळवलाय. पहिला चौकार या RRWA मीट मधला. षटक गोलंदाज आपण पाहिलं तर सुंदर फटका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सजवला गेलाय. भावेश उल्वेकरच्या बॅटमधून चौकार आलाय. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होईल तयार. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू तटवण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं, परंतु आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क चांगला होता आणि गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवू शकला नाहीये. बॉल बॅलन्स घडवू शकला नाहीये आणि त्यामुळेच इथे आपण पाहिलं तर धाव मात्र मिळतीये. या एकेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकतीये. जाऊन पोहोचतीये 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. तर यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये रनआउटचा खतरा आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. फलंदाज आपण पाहिलं तर श्रीकांत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक यांना आपण पाहतोय. प्रतीक येत आहेत इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती. आतापर्यंत या षटकातले चेंडू झाले जवळपास आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एकच एंड या स्पर्धेमध्ये वापरला जाईल याची सूचना पण सर्वांनी घ्यायची आहे.
गोलंदाजी मार्कवरती अभिषेक यांचा वापर केला जातोय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं तर वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज अभिषेक. सध्या प्रोटेक्शन थोडंसं वाढेल मित्रांनो सीमारेषे लगत 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला तीन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज अभिषेक. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. पंच मात्र थोडेसे बाहेर निघतायत. पहिला अवांतर चेंडू या स्पर्धेतला गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून टाकला जातोय. सर्व गोष्टी पाहिल्या मित्रांनो. विकेट पाहिली, वाईट पाहिला, सिंगल पाहिली, चौकार पाहिला. यावेळेस मात्र ताकदीचा वापर टोला प्रॉपर आपल्या पठ्ठ्यात आला ना की आपण कार्यक्रम करतो सांगणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. तर यावेळेस मात्र फटका फसतोय, फलंदाज फसतोय. एक षटकार पाहायला मित्रांनो विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. काय सुंदर झेल मित्रांनो अनिकेत यांच्या माध्यमातून इथे मात्र पूर्ण केला जातोय. आणखीन एकदा संधी आमच्या डीजे नितीन यांना. तर थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज आला आणि लगेच एक षटकार लगावला. फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत कदम यांना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 2 गडी बाद 14 बाद होणारे फलंदाज आपण पाहतोय. तर नक्कीच खेळाडूंना मित्रांनो एक विनंती असेल की चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला मित्रांनो RRWA ट्रॉफी ज्यामध्ये आपण खूप वेल क्वालिफाईड पंच ज्यांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा मात्र पंचांच्या भूमिकेतून पार पाडल्यात. सन्माननीय श्री प्रवीण पवार सर असतील, राजेंद्र कटळे सर असतील आणि पप्पू गायकवाड सर असतील यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आपल्या सर्वांना विनंती असेल की मित्रांनो रिव्ह्यू सिस्टीम कोणत्याच प्रकारे नसणार आहे. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो डिसिजन मात्र आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत कदम यांना आपण पाहतोय. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती श्रीकांत कदम यांची वर्णी लागली आहे. 2 गडी गारद झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता आलेल्या फलंदाजाने, परंतु त्यानंतर मात्र तर नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडू होता. फलंदाजाने त्यानंतर षटकार लगवला, परंतु तिथून काय कमालीचा कमबॅक मॅच मध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे मात्र वेगाने एकच धाव माफ करा इथे मात्र वेगाने पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. तर खऱ्या अर्थानं भरपूर सारे स्पॉन्सर्स आम्हाला या स्पर्धेसाठी नक्कीच मिळताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण पाहिलं तर अपोलो हॉस्पिटल्स असतील, फास्ट अँड टाइम लॉजिस्टिक्स असतील, सिमिरा डायग्नोस्टिक्स असतील, महेश्वरी समाज असेल, फॅशन जंगल असेल, द रेस्टॉरंट असेल, हृदयम असेल, जेबा सिक्युरिटी असतील, संदीप असतील, लाईफ अँड लिगसी असेल, पेस्ट कंट्रोल असेल, डेली नीड्स असतील, AK ऑलिरच असेल, मिडा सोम असेल, परफेक्ट असेल, स्प्रिंग्स बिल्डिंग, करो बिल्डर, ऑरेंज साई ऑटोमोबाईल्स, ब्राईट ट्रान्सपोर्ट, ट्वेंट कन्सल्टन्सी, जयराम टोके, वैशाली वाइन्स, प्युअर अत्तम, कीर्ती वाइन्स, ब्राइट कॅमेरा, प्री स्कूल्स, त्यानंतर युफिट क्रॉसफिट एक जिम्नॅशियम आहे, रचना इंट आणि मेट्रो क्लास.
तर नक्कीच फलंदाज भावेश आणि फलंदाज श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज भावेश खेळतोय वैयक्तिक धावसंख्या 12 धावांवरती. टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं तर संजय यांचा वापर केला जातोय टीम कडून. सांघिक स्वरूपाचं तिसरं तर स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज आपण पाहतोय संजय यांना. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत कदम असतील. एक चांगले फलंदाज आहेत मित्रांनो, एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु त्यांनी ओळखलं मॅचची परिस्थिती. भावेश या चांगल्या लयमध्ये खेळतोय आणि जास्तीत जास्त भावेशला स्ट्राईकवरती आणण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून केलं जातंय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच बघू शकता. आणि यावेळेस मात्र गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, गॅप मधून चेंडू जाईल मित्रांनो. तोपर्यंत क्षेत्ररक्षण वेगाने, चेंडूच्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि तितकीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. टीमची धावसंख्या एका धावेने मात्र पुढे सरसवेल, पुढे जाईल आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज भावेश उल्वेकरला आपण येताना पाहूया. ज्या खेळाडूच्या माध्यमातून मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार लगवला गेला तो भावेश यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपण पाहिलं तर चेंडूची लाईन जी आहे ती लेग स्टिक सोडून जाते आणि त्यामुळेच पंच मात्र इशारा करतायत इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये बर. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर नक्कीच 24 धावा सध्या धावफलकावर. हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पुन्हा एकदा सिंगल पेक्षा जास्त तुम्हाला काय मिळणार नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये, चांगली फलंदाजी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. चांगले चेंडू मिळाले तर त्यांना सन्मान केला जातोय आणि गोलंदाजाने जर का एखादा खराब चेंडू केला त्यावरती दणकन प्रहार करण्याचं काम देखील या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जातंय. दरम्यानचा पुढचा बॉल, बॉलर तयार. यावेळेस आपण पाहिलं तर विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून आणखीन एका विकेटचा पतन. फलंदाज श्रीकांत कदम बॅक टू द पवेलियन. तर आपण पाहतोय काय मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आहे. पंच इशारा करतात मित्रांनो, नो बॉल असेल. सोने पे सुहागा. विकेट मिळाली होती परंतु विकेट तर नाहीये मित्रांनो. त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट असेल. काय खेळ आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर 1 मिनिटासाठी कुठेतरी संधीचं आनंद लुटण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र फलंदाज उभा देखील आहे आणि त्याच्याकडे आता मात्र लायसन आहे मोठा फटका खेचण्याचं. आणि मित्रांनो यावेळेस मात्र जखमेवरती मीठ चोळणारा इथे मात्र ठोकलाय षटकार. तरी काय मित्रांनो, नो चेंडू पंचांनी मात्र घोषित केला आणि तिथून मात्र कुठेतरी षटकार इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल, पुन्हा एकदा ताकदीचा फटका. इथे मात्र फलंदाजाला संधी मिळाली मित्रांनो. काय संधीचं सोनं करताना खेळाडू पाहायला मिळतोय. षटकारा पाठोपाठ इथे मात्र मिळतोय तो चौकार. धावा फलकावरती. यावेळेस पुन्हा पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ते आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल घेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून केलं जात आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 37 धावा या षटकातला जवळपास शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. लास्ट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न हलक्याताने. तिथे देखील आपण पाहिली तर सिंगल मात्र पूर्ण केली जाते. टीमची धावसंख्या या एका धावेने मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. महिमा तुझी सांगू किती आई गाजतय नाव तुझा.
टायमिंग साधला, परंतु डीजे मास्टर देखील काय टायमिंग साधताना पाहायला मिळतात. डीजे नितीन दुंद्रे यांच्या माध्यमातून सुंदर सुरांची मैफिल अगदी 2 दिवस मित्रांनो आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे. आणि आज सकाळपासूनच प्रेक्षकांना मात्र प्रभावित करण्याचं काम, प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून मैदानावरती होतंय. पुढचा बॉल इथे मात्र भरपूर खराब चेंडू टाकला जातोय. पंच इशारा करतात अव्वांतरचा. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरकेल, हलती राहील. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 1ने पुढे सरकले, जाऊन पोहोचते तब्बल 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभची. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ताकदीचा वापर, पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू जातोय सीमारेखा पार, मिळते धावा 6, षटकार. तर पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होईल तयार. इथे बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, परंतु लेट कट केले गेले. चेंडूला एक षटकाराला भावेचे वैशिष्ट्य राहिले मित्रांनो आजच्या संपूर्ण या इनिंग मध्ये, की जेव्हा जेव्हा भावेशने मोठे फटके खेळले त्यानंतर भावेश कुठेतरी सावध आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. आणि त्याच गोष्टीमुळे मित्रांनो अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पूर्ण, आणि याचबरोबर सांघिक अर्धशतक टीमचं पूर्ण 51 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या टीमसाठी. काय कमालीचा खेळ या मॅच मध्ये आतापर्यंत या टीमने दाखवलाय. साई उदंडा संघ मित्रांनो मैदानावरती चांगला खेळ मात्र करतोय. पुन्हा एकदा थोडासा खराब चेंडू आहे, व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडू, आणि इथे मात्र फलंदाज भावेशला माघारी परतावं लागेल. मोठ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज भावेश बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन यांना. 14 षटकाचा खेळ सुरू आहे. थोडीशी खराब गोलंदाजी मध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळाली, त्यावरती फलंदाजाने संधी निर्माण केली आहे विकेटचा चौकार षटकार लगवण्याची. जिथे जिथे गोलंदाजी चांगली झाली आहे मित्रांनो तिथे विकेट्स देखील मिळाल्यात. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत मित्रांनो, तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारे असू शकतात. त्या चुकींवरती तुम्हाला काम करावं लागेल, त्यांची दुरुस्ती तुम्हाला नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज तयार. अगदी स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू मात्र वळवलाय. एकच धाव तिथे धावून पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 53 धावा झालेल्या आहेत. 53 रन्स ऑन द बोर्ड. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत, माफ करा, याची नोंद आपण घ्यायची आहे. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 53 धावा. तर स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आपण पाहतोय सचिन यांना. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरव. पहिला चेंडू गोलंदाज गौरव यांचा.
पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय, परंतु अंतिम क्षणाला बॉल जातोय सीमा पार. पुन्हा एकदा रन्स मिळतात 4. चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये दरम्यानचा पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. काटा मात्र बदलतोय. एक धाव तिथे मात्र वेगाने पूर्ण नक्कीच होताना पाहायला मिळते. ऑफ द बॅटचा इशारा पंचांचा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पंच इशारा करतात की बाटीच्या माध्यमातून ही धाव मात्र पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. मोठे फटके या संघाचं वैशिष्ट्य राहिले. निर्धाव चेंडूंची संख्या जी मित्रांनो ती अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच एक मोठ्या टार्गेटकडे हा संघ पोहोचताना पाहायला मिळतो. खराब बॉल, त्याचा करपूस समाचार. बॉल जातोय सीमा पार. लांबच लांब, लांबच लांब, लांब लांब लांब. षटकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकार लगवला जातोय. पुढचा बॉल जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच निर्माण झाली आहे. पुढचा बॉल मित्रांनो एक षटकार लगवल्यानंतर इथे मात्र दोनही चेंडू तदनंतर निर्धाव मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करतायत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय गौरव यांना. तर खेळाडूंना मित्रांनो सकाळचं सत्र म्हणून फर्स्ट वॉर्निंग असेल. तुम्ही पंचांना विचारल्याशिवाय सीमारेषा ओलांडू शकत नाहीयेत. पंचांनी जर का एकदा पॅनल्टी दिली तुम्हाला, ती पॅनल्टी माघारी घेतली. मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी यायचंय तर अंपायरला विचारल्याशिवाय कोणीच आतमध्ये येऊ शकत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बिग हिट, बिग हिट अँड बिग हिट. इट्स अ सिक्सर. झाली नाही इनिंग. तर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 70 धावा धावफलकावरती आहेत आणि विजय समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू असेल ते मात्र 30 आणि विजयासाठी 71 धावांची गरज. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम.
तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच सुरू आहे, जिथे मात्र पहिल्याच मॅच मध्ये एक भल्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान नक्कीच ठेवण्यात आलंय. तर टॉस होतोय आणि टॉस इथे मात्र नक्कीच जिंकलाय BG2 या टीमनं आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय मात्र घेतला गेलाय. तर नक्कीच मनपूर्वक शुभेच्छा असेल दोनही संघांना तुमच्या पुढच्या मॅच साठी. तर सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभिषेक आणि फलंदाज संजय, ज्यापैकी स्ट्रायकिंग एंडवरती आपण अभिषेकला पाहतोय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज भावेश उल्वेकर. फिरकीचा जादूगर म्हणून ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं असं गोलंदाज भावेश उल्वेकर पहिलाच चेंडू घेऊन सज्ज. पंचांचा इशारा, ऑल सेट फॉर द रनचेस. 71 धावांचा पिछा करायचा आहे. जवळपास 41 धावा एक्स्ट्रा आहेत या 30 चेंडूंमध्ये. आणि धावांचा पिछा जर का करायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा अगदी पहिल्या चेंडूपासून करावी लागेल. बॉलर तयार. पहिलाच बॉल, फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चुकतोय. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज तीन क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल सीमारेषेलगत सध्या पेट्रोलिंग करत असताना. पॉवर प्लेचं हे षटक. पुढचा बॉल आपण पाहतोय. नक्कीच भावेशचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा, चेंडू अडवला देखील आहे. पहिली धाव इथे मात्र नोंदवण्याचं काम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतंय. RRWA स्पोर्ट्स मीट 2024 अगदी 6व्या वर्षामध्ये ही स्पर्धा मात्र पदार्पण करतीये आणि 6व्या वर्षामध्ये देखील तोच उत्साह आणि तोच जल्लोष खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल, इथे मात्र गोलंदाज तयार. फटका फसतोय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. जजमेंट इथे मात्र चुकतोय. एकच धाव. एका धावेपेक्षा इथे तुम्हाला जास्त काय मिळणार नाहीये. भावेश उल्वेकर एक चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून देण्याचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच करताना बघायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वारंवार निर्माण करण्याचा प्रयत्न, परंतु कशी का होईना सिंगल तिथे मात्र प्राप्त होतीये, कारण की क्षेत्ररक्षण मित्रांनो तितकंसं सुंदर नाहीये. यावेळेचा बॉल घरकन गिरकी घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मित्रांनो. फलंदाजी ज्या प्रकारची दमदार या टीमची राहिली आहे त्याच प्रकारची इथे मात्र गोलंदाजी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल. इथे मात्र बॉलर तयार. आडव्या बॅटने फटका खेळलाय मित्रांनो. चांगला फटका, कमालीचा स्ट्रोक. तिथे मात्र क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत एकदा वेगाने पूर्ण केली जाते. दुसरीचा इथे मात्र प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये वेगाने हा खेळाडू पूर्ण करताना पाहायला मिळतोय. या पहिल्या 5 चेंडूंमध्ये जवळपास 4 धावा जमवण्यामध्ये यश या खेळाडूंना मात्र प्राप्त होतंय, परंतु मोठे फटके. तुम्हाला जवळपास 71 धावांचा पिछा करायचा आहे आणि अशा वेळेस जर का तुम्ही मोठे फटके लगवले नाहीत मित्रांनो तर मात्र काहीचा विचार तुम्हाला करावा लागेल.
पुढचा बॉल दरम्यान विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, परंतु चांगलं बॅकअप तिथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेची दरम्यान होती संधी आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती मात्र 6 धावा. चेंडू इतपत धावा जमवण्यामध्ये यश नक्कीच आतापर्यंत पूर्ण केलं जात आहे. चला नेक्स्ट बॉलर आपण लवकरात लवकर यायचंय, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. जवळपास 13 ते 14 सामने आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या सर्वांना खेळवायचे आहेत आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना विनंती असेल की प्लीज आपण स्पीडअप मात्र करायचंय. तर यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अंकुश आहे. पहिला बॉल बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंच देखील वळतील, आम्हाला इशारा करतील अव्हांतरचा. अव्हांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. टीमची धावसंख्या एक घर पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 7 धावा धावफलकावरती. 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल तयार. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळणार. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू मैदानावरती. खराब कामगिरी गोलंदाजाची. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात भावेशने मात्र मिळवून दिली आहे, तर नंतर थोडीशी खराब सुरुवात, परंतु तिथे आपण पाहिलं तर इथे मात्र रनआउटची संधी असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर मिस केला. इथे आपण पाहतोय काय
तर यावेळेस मात्र पंच आम्हाला सांगतील कोणत्याच प्रकारची धाव नसेल, कारण की फलंदाजाने चेंडू बॅट केल्यानंतर पुन्हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, तिथे तो चेंडू मात्र डेलिब्रेट झाला. डॉट बॉलची समाप्ती. 2 आव्हानदार चेंडू आल्यानंतर इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 8व्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहे. वेगाने चेंडूवरती जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी मात्र मैदानावरती केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकेल. हळूवार पद्धतीने जाऊन पोहोचेल ती मात्र 9 धावा. थोडासा वेग वाढवा या मॅच मध्ये, तुम्ही धीरंगाई भरपूर करताय मित्रांनो. यावेळेस 8व्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. बॅट बाउन्स, चुकीचा निर्णय आणि त्याच निर्णयामुळे मात्र बॉल जातोय सीमारेखा पार. या इनिंग मधला जवळपास हा पहिला चौकार. फलंदाज आपण पाहिलं तर अभिषेकच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल जे टायटल स्पॉन्सर आहे या संपूर्ण स्पर्धेचे, त्यांची एक मेडिकल टीम इथे मात्र उपस्थित झालेली आहे. त्या टीमचं इथे मात्र मनपूर्वक स्वागत असेल. या संपूर्ण दिवसभरामध्ये खेळाडूंची काळजी, जर कोणाला काही इजा झाली तर या टीमच्या माध्यमातून मात्र त्यांचं सर्वांचं लक्ष मात्र घेतलं जाईल. नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, त्या सर्वांचं मात्र मनपूर्वक आणि सरचे स्वागत सर्वप्रथम या रोडपाली नगरीमध्ये आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये म्हणजेच RRWA स्पोर्ट्स मीट मध्ये. श्रीकांत यांचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र एक चुकी, त्याचा परिणाम सलगचा तिसरा चौकार. फलंदाज अभिषेक ऑन फायर. इथे मात्र चौकारांची हॅट्रिक पहिल्या मॅच मध्ये. चुकीला या क्रिकेटच्या मॅच मध्ये डीजे तूने जाईल. जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावर. 22 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज तयार. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण घडवलं जातंय. टीमच्या धावसंख्येमध्ये 1 ने पडतीये भर. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती. तेवीस धावा, 23 रन्स. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय मित्रांनो. खराब चेंडूंची वाट पाहिली जाते या खेळाडूंच्या माध्यमातून. भावेश पुढचा बॉल इथे मात्र तयार. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील. डायरेक्ट हिटची संधी, परंतु रनआउटचा खतरा इथे जरूर मंडळत होता.
आणि रनआउटच्या माध्यमातून का होईना, परंतु मित्रांनो फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज सौरभ बॅक टू पवेलियन. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. अनिकेत यांना आपण पाहतोय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती वर्णी लागते. 2 गडी आतापर्यंत गारद होताना पाहायला मिळाले संघाचे. यावेळेसचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. इथून मात्र पुढच्या 2 चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. या षटकामधला तो देखील पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज इथे मात्र बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु नाहीये. अंतिम क्षणाला इथे मात्र दुसऱ्या धावेची संधी. रनआउटचा खतरा मैदानाच्या आतमध्ये, परंतु सुरक्षित फलंदाज मात्र पोहोचताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरकेल, हलती राहील. 24 धावा धावफलकावर. आठव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर नक्कीच खराब कामगिरी. आणि तेच कारण मित्रांनो चौकार मात्र मैदानावरती. टीमची धावसंख्या तब्बल चौकाराच्या मदतीने 28 धावा धावफलकावर. येणारे इथून पुढचे 12 चेंडू आता मात्र विजयासाठी 43 धावांची गरज. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. दोन्ही संघ मात्र तयार राहायचे. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण श्रीकांत कदम यांना पाहतोय. इनॅट आपण पाहिलं तर चौथ्या षटकासाठी स्वतःचं पहिलं टीमचं चौथं षटक. गोलंदाज श्रीकांत. पहिला चेंडू इथे मात्र तयार. गोलंदाज होतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन पाहिली, लेग स्टिक सोडून जातोय चेंडू. आणि त्यामुळेच की काय या चेंडूला मात्र आव्हांतर घोषित केलंय. आव्हांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये भर. टीमची धावसंख्या 1 ने वाढतीये, पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर नक्कीच 29 धावा 29 रन्स धावफलकावरती. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी मित्रांनो. त्याचबरोबर सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण. सिंगल डबलने मॅच जिंकेल तितकीशी सोपीशी मॅच मात्र राहिलेली नाहीये. प्रत्येक बॉल नंतर बोलतो पण 40 मिनिटं पण मॅच नाही झाली. 8 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. 9 मिनिटांनी पहिला बॉल. आता किती ओव्हर बाकी आहे? 10 बॉल बाकी आहे. 7 बॉल 9 बाकी आहे. आणि लागलेलं तू त्याच्यात करतोय ना. मी घेऊ मग एक काम कर ना. चालले ते तर चालले. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच चौकार येतोय बऱ्याचशा कालावधीनंतर. 43 धावांची गरज आहे विजयासाठी. या मॅच मध्ये धावा झालेल्या आहेत त्या मात्र
71 धावांची गरज होती, त्यापैकी 34 धावा झालेल्या आहेत, म्हणजे येणारे 10 चेंडू आणि अजून देखील विजयासाठी आपण पाहिलं तर 37 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होतोय तयार. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानावरती निर्माण केली जाते. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मित्रांनो, ज्या प्रकारे फलंदाजी दाखवली ना साई उदंडा संघाने, त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये हा संघ करत असताना कमालीची कामगिरी मात्र दाखवतोय. पुढचा बॉल इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, खराब क्षेत्ररक्षण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, आणि तिथून आपण पाहिलं तर नक्कीच चौकार मात्र येतोय. या षटकातला हा आणखीन एक नवसंजीवनी देणारा चौकार. टीमची धावसंख्या आता मात्र 38च्या घरामध्ये. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 33 धावांची गरज. 8 चेंडू 33 धावा. मॅचचं मित्रांनो गणित वारंवार बदलताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे फटके आले ते चौकार किंवा षटकार, तर मॅच ऑन आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच संजय मध्ये क्षमता आहे मित्रांनो. चांगली गोलंदाजी संजयने केली होती, फलंदाजी दाखवण्याची, आणि ती फलंदाजी मात्र दाखवतोय. बॉलला भिरकावून लावलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तर याचबरोबर संघाचं सांघिक अर्धशतक मात्र पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती आहेत, आणि इथून मात्र आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. तर पंचांना विचारल्याशिवाय कोणताच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये, या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद मात्र घ्यायची आहे. एका क्षेत्ररक्षण मित्रांनो चुकलं, आणि तिथून आपण पाहिलं तर काय फटकेबाजी मैदानावरती केली आहे. एक चौकार मिळाला, त्यानंतर लगेच षटकार देखील मिळाला. षटकार तर मिळाला, त्यावरती अजून एक षटकार मिळाला, म्हणजे डबल धमाका, डबल बोनस इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि तोच मॅच का मुस्लिम गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आपण पाहतोय. श्रीकांतने आतापर्यंत 2 मिसफिल्ड केल्यात, तिथे मात्र एकदा चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, तर 50 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. यावेळेचा बॉलच बॅक ड्राइव्ह मित्रांनो, वेगाने फटका खेळलाय, खराब क्षेत्ररक्षण, आणि त्याचाच परिणाम बॉल जातोय सीमारेखा पार. इथे मात्र मिळतोय मॅच ऑन करणारा चौकार. पाच चेंडू 17 धावा. 17 का खतरा कोणत्या टीम वरती मंडरवणार मित्रांनो, हे पाहणं आता मात्र गरजेचं आहे. चला चला मित्रांनो, एवढा वेळ तुम्ही घेऊ शकत नाहीयेत. पंच आपल्याला देखील विनंती आहे की वारंवार
तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विजयभाऊ जाधव साहेबांचं इथे मात्र शुभागमन होते. फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये आणि झेल इथे मात्र सुटतोय. मित्रांनो, ही कॅच सुटतीये की मॅच सुटतीये हे पाहणं गरजेचं. आता मात्र चेंडू राहिले 4 आणि रन्स करायचे तिथून मात्र 16. 4 चेंडू 16 धावा. जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज मित्रांनो संजय, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली आहे. छोट्या छोट्या चुका गोलंदाजीमध्ये झाल्या आणि तेच कारण मित्रांनो मॅच आतापर्यंत इथपर्यंत पोहोचली आहे. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेस खराब चेंडू आहे. पंच इशारा करणार अव्हांतरचा. 4 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि आता मात्र धावा करायच्या त्या 15 धावा. चार चेंडू 15 धावा मित्रांनो. 4 मध्ये 3 षटकारांची गरज आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, परंतु भावेश उलवेकरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि भावेश म्हणजे नो मिस्टेक्स मित्रांनो, नो वरीज. सेफ हँड्स मध्ये बॉल आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू पवेल. नंतर देखील खर्च मात्र झाली आणि तिथून आपण पाहिलं तर नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश आलाय, परंतु गणेश साठी पहिला बॉल इथे मात्र निर्धाव आहे आणि मॅच वरती मित्रांनो जवळपास शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न. आता मात्र केवळ निकाल येणं गरजेचं आहे. ते 2 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 2-15चं समीकरण या मॅच मध्ये काय घडेल आपण पाहूया इथून पुढे. तर यावेळेस पॅड लाईनला मात्र बॉल आदळलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक गोलंदाज श्रीकांतचं या मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिला मॅचचा नक्कीच निकाल मित्रांनो या चेंडू नंतर येईल आणि याच बरोबर पहिली मॅच मात्र साई उदंड संघ आपल्या नावावरती करतो. एकदा जोरदार टाळ्या टीम साठी आणि हार्ड लक मित्रांनो प्रेस्टन.